ज्येष्ठ नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन. TJSB बँकेतर्फे जनजागृती कार्यक्रम. डिजिटल बँकिंगचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर TJSB सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायबर सिक्युरिटी अवेअरनेस, डिजिटल पेमेंट करताना घ्यावयाची खबरदारी या विषयावर बुधवारी 12 ऑगस्ट रोजी ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा सेवा संघ डॉक्टर मूस रोड गडकरी रंगायतन समोर येथे हा कार्यक्रम पार पडला. TJSB बँकेकडून 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत महाराष्ट्रासह 7 राज्यांमधील 172 शाखांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि युवकांवर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान TJSB सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर ऑपरेशन्स हरिप्रीत छाबरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश आणि संशयास्पद लिंक यांना प्रतिसाद देताना विशेष काळजी घ्यावी. तसेच OTP, PIN, पासवर्ड आणि बँकेशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये असे मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणुकीच्या बदल्या पद्धती लक्षात घेता डिजिटल व्यवहार करताना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सतर्कता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. माझं नाव हरप्रीत छाबरा आहे. मी TJSB बँकेत हेड ऑपरेशन्स म्हणून जनरल मॅनेजर आहे. RBIचे भरपूर इनिशिएटिव्स येत आहेत फॉर सेफ बँकिंग आणि TJSBचं एवढं मागच्या 54 वर्षातनं आमचं इथे डिजिटल बँकिंगमध्ये भरपूर प्रेझन्स आहे. म्हणून आम्हाला असं वाटलं की आम्हाला पण ते सहभाग द्यायचं आणि ॲज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला आमच्या सिनियर सिटिझनकडे हे माहिती घेऊन जाणं गरजेची होती. ह्या सेशनमध्ये आम्ही कवर करणार आहोत काय काय डिजिटल सेफ्टीमध्ये त्यांना प्रिकॉशन्स घेणं गरजेचे आहेत आणि सायबर फ्रॉड्स हे काय प्रकार असतं, कशा प्रकारचे फ्रॉड्स असतात आणि कस्टमर्सला जास्त म्हणजे काय करण्याची गरज आहे आणि काही नाही करण्याची गरज आहे ह्याची माहिती थोडक्यात देण्यात येईल. नागरिकांना सतर्क राहण्याची खूप गरज आहे कारण की जास्त ट्रान्झॅक्शन्स आत्ता सध्या मोबाईल बँकिंग किंवा UPI मधूनच होत आहेत आणि जर आपल्याला हे सगळी माहिती मिळाली नाही तर आपला पण ह्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतो आहे आणि आपल्याबरोबर पण फ्रॉड होऊ शकतो आहे. ह्या संदर्भातच आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांना सतर्क राहणं हा गरजेचीच गोष्ट झालेली आहे.